परवाला एक व्यक्ती भेटला पाहुणा, हे मी येरी म्हणत असतो, जगात जातच नाहीत की त्या जातीत हरामखोर माणसं नाहीत काका. प्रत्येक जातीत भडवे लोक आहेत, प्रत्येक जातीत पानछट माणसं आहेत, प्रत्येक जातीत हरामखोर माणसं आहेत, प्रत्येक जातीत व्याभिचारी माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. तर ते उग स्वभाव पडला, आमचा पाहुणा भेटला. म्हणतो माणूस एखाद्या वेळेस कशाला दुसऱ्याची वाभाडे काढायचे आपण. ते म्हणे माझी 10 वेळेस काशी झाली. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. भगवान शिवजीचं दर्शन घेतलंच तो, आनंदाची गोष्ट आहे. खूप छान आहे, खूप छान आहे, खूप छान आहे. माझे 4 धाम 20 वेळेस झाले म्हणे. म्हणलं इतक्या वेळेस केले कस काय? काय नाही म्हणे, स्वयंपाकाला जात होतो ते काय तिकीट घेत नव्हतं. झाले नाना प्रकारचे, कोणी काही सांगितलं, कोणी काही सांगितलं, कोणी म्हणे मी गॅसच्या टाक्या उचलायला जात होतो, भांडे कुंडे धुवायला जात होतो, काय काय नाना प्रकारचे. एक जण म्हणला त्या एजंटला मी 25 जोड्या करून दिल्या म्हणून त्यानं आमच्या जोडीला फुकट नेलं. कशात बी एजंटगिरी असते बरं पाटील, कशात बी कशात बी. आता काही काही सप्तेच गुत्ते द्याले. माझ्यासारखा एखादा महाळ्या उठतू आणि ते त्या गावाला आपलंस करतून त्या गावाला म्हणतो इतके इतके मला द्या, मग महाराज मीच आणतो, काही आणतो. त्याच्या मनात आल्यावर पुढच्याला बरं वाटल्यावर त्यानं लोकनाट्य आणून म्हणजे बरं एखादीची भाडव्यानं. माणसं बी इतके पानचट झाले गुरुजी. मला असं कळतंय ब्रह्मांडाच्या मालकाने अण्णा तुम्हाला बुद्धी दिली, तुमच्या बुद्धीनं काही गोष्टी करत जावा. एखाद्या धर्माला नाव ठेवणं आपली पात्रता नाही आणि वारकरी संप्रदाय ठूत सुद्धा नाही. पण एखाद्या धर्माच्या माणसाच्या हातात कारभार जर तुमच्या धर्माच्या माणसानं दिला तर मग त्याला अनुकरण कोण्या धर्माचं आहे? त्याच्या. मग ते त्या सगळ्याच गोष्टी तुमच्या धर्मासारख्या करील ह्या कशा काय अपेक्षा करता? चुकीच्या गोष्टी आहेत ना. ते तुम्हाला वाटेल असं करणारच नाही ना. म्हणून कारभार ज्याचा त्यानं करावा. थोडासा चुकेल, माफ करेल पंढरपुरातला मालक, पण चुकता चुकता येत असते. हो, बऱ्याच गोष्टी अशा, ते काय शेतातलं खळं थोडंच गुत द्याला, पाडणीपासून तर भूस घरी काट्या कुपाट्या वळहीला लावण्यापासून द्याला, परमार्थात असं गुत देशील तर कायमची कुपाटी तुझ्या घराला लागल. विठाला 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 असती अडचण. सध्या सप्ताहामध्ये येण्याची फार परवड करायलेत लोक. येण्याची इना आणि सप्त्याला उत्रेश्वर बापू अखंड हरिनाम सप्ताह येण्यामुळेच देता येतो. कीर्तनात भजन आहे, चिंतन असेल, रामकृष्ण हरी असेल, भागवत असेल, प्रवचन असेल, हरिपाठ असेल, विष्णू सहस्रनाम असेल, ज्ञानेश्वरी पारायण, तुकोबरायचा गाथा भजन असेल. इतक्याच्या व्यतिरिक्त जो रिकामा टाळे का त्याच्यात वेळ आहे, त्याच्यात भजन कोण करतं माहिती का? विना. म्हणून सप्ताहाला अखंड हरिनाम सप्ताह नाव देता येते. इना घेणाऱ्यानं नाही रामकृष्ण हरी म्हणलं तरी त्या विण्यात इतकी ताकद आहे, त्या इण्यावर कृपा नारदांची आहे. म्हणून त्या इण्याच्या तारा वाजल्याबरोबर सरस्वतीची कृपा आहे, त्याच्यावर ब्रह्मकन्येची कृपा आहे, देवर्षी नारदाची कृपा आहे, त्याच्यातून ध्वनीच रामकृष्ण हरीचा निघतोय. आणि तो इना काही काय गावात गुता देतात, पहारेकरी गुत्ते. ठीक आहे, अडचण येते, मी मान्य करतो. पण कधी कधी गावातल्या वयस्कर माणसांनी इकडं तिकडं गप्पा हाणण्यापेक्षा, दुसऱ्याचे धुणे धुण्यापेक्षा 7 दिवसात जर 1 तास इना घेतला, 1 तास, तर काय हरकत आहे? घरचा 9.5 किलोचा इना घेतल्याशिवाय तर सून भाकर देत ना त्याला. मग हा इना घ्यायला काय पॅरालिस होतो त्याला? घ्यायला पाहिजे. माझं मत आहे की बऱ्याच गोष्टी संप्रदायाच्या आपण कराव्या, आपल्याला पुण्य मिळत असतं. मालक सांगतात जन्मोजन्मीचं दुःख निघून जाते त्या पंढरपूरला एकदा गेल्याच्या नंतर. माझं असं मत आहे की ज्ञानोबराय सारखा ज्ञानी नाही, ज्ञानाचा सागर आहे. काय ज्ञानोबरायचं ज्ञान असेल सज्जनांनो, काय व्याप्ती, काय व्याप्ती, काय व्याप्ती.
ज्ञानोबा राहायला भाषा 56 येत होत्या. 56 भाषेचा केला शिव. काय ताकद. आपण रात्री एक तुम्ही मोबाईलवर थोडस चलता चलता प्रवासात ऐकलं, विज्ञानानं किती विद्वत्तेचं शिखर गाठल्यावर भिंत चलन. विक्रांत पाटील चलू शकते भिंत? नाही चलू शकत, नाही चलू शकत. पितळे गुरुजी किती महाराज एकत्रित आल्यावर हाल्या रामकृष्ण हरी म्हणील. ग्रामजोशी वेद सोडून द्या. वेद माणसाला म्हणता येत नाही. वेदासाठी 4 स्वर लागतात. हो, 4 स्वर लागतात. त्याला वेदाच्या रुच्या म्हणता येत असतात. इतकं सोपं आहे का? हो. अहो, कोर्टात सुनावणी द्यायची असेल तर त्याला स्वर लागतोय. ते असं चला रावसाहेब तर म्हणताच येत नाही. त्याला फाईन लावते जेच. लावताच येत नाही, म्हणताच येत नाही तसं. हो, अण्णासाहेब, तात्यासाहेब, काकासाहेब असं म्हणता येत नाही त्याला. हो, एकेरी बोलावं लागते. आणि ते सुद्धा स्वरात म्हणावं लागतंय. स्वरात 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 म्हणावं लागतंय. दुसरं एक काम सांगतो. सतू पाटील रटा देताना गपचूप बसा. धकत असते. तुम्ही त्याच्यापेक्षा खोडील होते लहानपणी. बसा बसा बसा. विठाला बालासाहेब मामान दोघायला कामं लावली होती लेकर बसवायची. पण काय होतंय, माया नसताना दटी जा. माई देखता पोराला दटीलं की आता आपल्याकडे देव इतके असून बी पिराला बोकडे कापायलेत ना पोरं वासाठी. आणि मग त्याच्यामुळे त्या पोराला दटील्या ती माय लगेच म्हणते हो मेला वांझ हे काय ग असं होतं ते. आणि कीर्तनात बसल्यावर एखाद्या भंगिऱ्या बाईचा कशाला शाप घ्यायचा. विठाला विठाला काय सांगत होतो. ज्ञानोबा आहे. ज्ञानाचे सागर आहेत. काय व्याप्ती ज्ञानोबा राहायची. काय टोक असेल ते ज्ञानोबा राहायचं. कल्पना करा, ज्या व्यक्तीच्या भेटी करता वाघावर बसून एका व्यक्तीने यावं. चांगदेव स्वतः भेटी करता येतात ज्ञानोबा राहायच्या. विवेक सांगतोय, विवेक सांगतोय. ज्ञानोबा राहायचं टोक किती मोठं आहे बुद्धीचं. भाषा तर 56 येतच होत्या. येत होत्या. रेड्याच्या मुखारविंदातून वेद बोलवायची ताकद. महिषी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. साधी ताकद आहे का? कर्मकांडातले शब्द इतके सोपे थोडेच. कर्मकांड करत असताना काही गोष्टी चुकल्या की यजमानाला पाप नाही बरं. हो, आम्हाला पाप असतं त्याचं. हो, रेड्याची जीभ तपासून पाहणं, त्याचा मेंदू तपासून पहा. मठ्ठ मेंदू असतो रेड्याचा. ट्रकवाल्याकडे टांबी असती ती कोपऱ्यात ठेवलेली अण्णा, ती माणसं हाणायला नसती. हे निबर्ड घालगट मसडा पुढे आल्यावर ते असं टप्पू हानीत असते. सर्कशीत तर वापरीत नाहीत हाल्याला. हा नाही तो हत्ती स्टूलवर उभा राहतो. येती कुंजरा रोषाद्वेषाचे निबळे अंग आगा काये वरुताभास ठेले. ते जीवित्वाचे नि केले तैसे नाचे. जाबाली सांगतात. रट्टे हाणले ना हत्तीला तर 4 पावलं स्टूलवर घेऊन उभं राहतोय. बघा सर्कस मध्ये तुम्ही. मी काय आज जाऊन नाही पाहिलं, पण चित्र लावेल असते ना बाहेर ते बघायची. सर्कस पाहणं काही वाईट नाही. हत्ती सुद्धा स्टूल बरोबर राहील, पण हलगट एक पण पाऊल स्टूलवर ठेवणार नाही. हाल्याच फार काही झालं तर पाणी व्हायला ठेवत होते. पाणी हलकावून होती पखलगार असती आणि त्याला गार आवडते. हाल्याचे आवत होते ना तुमच्या लहानपणी. पण हाल्याचं आवत उन्हाळ्यात 10 वाजूस्तरच चलत होतं. 10:30च्या नंतर हलगट कासरा तोडून झाडाखाली आवत नेत होतं. मग फारुळे ते जानुळे मोरडे काय, पास हरपली काय, काय जीनच्या पॅन्टवाल्यान काय हसू नका, तुम्हाला कळत नाहीत हाल्याचे आवत.
बऱ्या माझंही वय नाही पण मला माहित आहे ना, बऱ्याच लोकांना एक बैल आणि एक खाल्या होता. अशी खूप लोकांकडे परिस्थिती बिकट होती ना, पण इतके ते ऊन तापलं, पाठ तापली की ते आवत ओढीत नाही. आणि ताकद इतकी त्याच्यात, ते पार लगे वखर मोडून झाडाखाली नेणार. पण त्याच्या मुखारविंदातून वेद वदवा, वेद वेद. आज आळ्याला रेड्याची समाधी म्हणत नाहीत, माऊलीची समाधी म्हणते रेडेश्वर भगवान. मग मला सांगा, रेड्याला भगवान म्हणायची ताकद कोणात होती? ज्ञानोबारायत. आणि त्या ज्ञानोबारायची आवड होती कुठं गुढीनीन? माझे मनेची आवडी, माझे जीवीची आवडी, माझी जीवीची आवडी, माझी जीवीची आवडी. पंढरपुरा नेईन गोडी, पंढरपुरा नेईन गोडी. पांडुरंगी मन रंगला, पांडुरंगी मन रंगला. काय करता येत नव्हतं ज्ञानोबा राहायला. करीला ते काय करीला ते काय करता येत नव्हतं ज्ञानोबा राहायला, तरी पण आवड. माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेन गुडी. ज्ञानियांची राजे ज्ञानोबा राय. ज्ञानी अंतराजा गुरु महाराज, ज्ञानी अंतराजा गुरु महाराज. मन ज्ञान देवा तुम्हाईचे, मन ज्ञान देवा तुम्हाईचे. ज्ञानी तरी पण त्यांनी म्हणावा की मला आवड पंढरपुरातलीच आहे. एक पुन्हा एक आवड सांगतो. ज्ञानोबारायांनी कमी देव पाहिले असतील का? तरी रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. आदरणीय मराठवाड्याला लाभलेले शास्त्री प्रल्हाद शास्त्री दैठणकरांचं चिंतन ऐकिलं. देवाचं वर्णन मुखापासून करावा. मर्मज्ञ लाभलेलं रत्न. त्यांच्या अशा काही श्लोक ते पुरावे ऐकिले ना,
तर विद्वानाच्या हृदयाला पाझर फुटतो. हे अधिकारी लोक आहेत, मोठी लोक आहेत. पण तुम्हाला एक सांगू का, चांगलं पचण्यासाठी ताकद लागती. हो हो, काही काही वडापाव पचिते, पण गावरान तू पण पोळी पचत नाही. काय लटके तेरूचे सात नाही ना पचे, सात नाही ना पचे, सात नाही ना पचे. लटके तेरूचे सात नाही ना पचे, लटके ही साच कोणाही न पचे. लटक म्हणजे खोट आणि साच म्हणजे खरं. हे पटत नसतं काही काही लोकांना. भंगारा आवडत. एका प्लेट मध्ये 100 ग्रॅम काजू आहेत आणि एका 4 पायले एवढ्या टोपल्यात मुरमुरे ठुलेत. कोणतं खाव? हा, एक जण म्हणला हे 2 छटाकत येत, टोपलं भर मुरमुरे, फार ढेरी फुगन. कशाला खातो इतकं टोपलं भर, गाव खराचा खराबा करतो सुमळ्या. ते 100 ग्रॅम खाय ना, तुला 14 भाकरीची ताकद येते. असं ना काहीला लय कडब्याची आवड नाही. नाही ते लयच खास आहे. हो, तो बोकांड मोडून जाईन सुमळ्या. कशाला घेतो ते खांद्या. विठाला ज्ञानोपारायणी सुद्धा पंढरपुरातल्या मालकाचं तिकडं जाण्यासाठी सांगावं, मला आवड आहे. त्या मुखाची सुद्धा आवड आहे. सुख झाले हो साजनी, बुद्धीला म्हटले हे साजनी, मला ते पाहिल्यावर सुख होतं. इतकं पंढरपूर मोठं. एकदा उत्तर भारतात ज्ञानोबाराय गेले. खर तर मला वाटतंय नामदेवरायाला पंढरपूर सोडून जायची इच्छा नव्हती. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर आमच्या गिरगावात कीर्तन केलं. फार कीर्तन झाले त्यांचे. साधी माणसं. देवान सांगितलं, नामदेवा ज्ञानोबाराय म्हणते तर जा ना यात्रेला. रडू लागले नामदेवराय. देवा माझा काय बोध झाला कर तुला? मी काय मागतो तुला? माझा काय त्रास आहे देवा, तुम्हाला काढून देतोस? मला का दूर पाठवायलास? मला राहू दे ना इथंच. चरण न सोडी सर्व आन तुझी पंढरीनाथ, आन तुझी पंढरीनाथ, आन तुझी पंढरीनाथ. आन तुझी पंढरीनाथा. देवा तू शपथ आहे. जगाच्या बापाची शपथ घातली, नाही सोडणार पंढरपूर. पण विटेवरच्या मालकानं सांगितलं ज्ञानोबाराय चला म्हणते तर जा. तरी आमले मामा जाईन गेले नामदेवराय. लक्ष्मी पूजन होतं, नवीन लग्न झालं एका पोरीचं. आणि दिवाळीला, आता पहिल्या दिवाळीला नाही, आता बऱ्यापैकी पोरी भाऊबीजीला चालल्यात. दिवाळीला कुठं चालल्यात? तर घरातले सगळे म्हणले नवीन सोने, पहिली सोने दिवाळीला धाडायची नाही. नाही धाडायची म्हणले आम्हाला. आता तिची इच्छा मरून गेली बिचारीची. नाही तर दिवाळीच्या सणा लेकी आसावती. आशा असते हो, आशा असते. कलेक्टरची जरी बायको असेल ना, 5 पत्राचं माहेर जरी असेल, अन्न तिला दिवाळीला वाटतंय. बघा वाटतंय, बघा वाटतंय. पुराणातल्या कितीतरी पुरावे सांगेल. एक जुन्या काळातला कवी होऊन गेला. जुन्या काळातला त्या कवीनं परसात गौऱ्या लावता लावता ती पोरगी माहेराच्या सुखाच्या किती गप्पा करती. घाल वाऱ्या पिंगा माझ्या परसात रे, घाल वाऱ्या पिंगा
माझ्या परसात रे. आणि जाता जाता माझ्या आई बाबाच्या कानात सांग, तुमची पोरगी खुशाली. गौऱ्या लावता लावता आवडतं बाईला, माहेर आवडतंय. तिची तळमळ होती. मालकाला सांगितलं, मालक जाऊ द्या ना 5 दिवस, जाऊ द्या हो, जाऊ द्या. मी मध्यंतरी कधी म्हणणार नाही. नाही म्हणे, नाही जाऊ द्यायचं. आणि धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी द्वादशीला एक गाडी आली आणि त्या गाडीतून एक व्यक्ती उतरला. ती व्यक्ती उतरल्याबरोबर घरचे लोक तर किती बेजार झाले, सोडून द्या. गावातले प्रतिष्ठित त्याच्याकडे जात नव्हते, ते पण तिकडे गेले. आणि सगळे लोक आल्यावर काय 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 ते फराने आले. पोरीला सांगितलं, बाई अंगावर साडी साधी आहे ना, असू ती आंघोळ राहिली ना, माहेरात गेल्यावर कर, पण बस बर गाडीत. तर ती म्हणली, तुम्ही पाठवायचे नाही म्हणले ना. नव्हतं पाठवायचं, पण DIG आलेत. आणि DIG तिचा मामा होता. कोण होता? तिचा मामा. पाठवायचं नव्हतं, पण कोणामुळं पाठविलं? DIG मुळं. ज्ञानोबा आहे, किती DIGचे बाप असते. देवानं सांगितलं, नामा तुला मी नसतं धाडं आणि तूही जाऊ नकोस, पण ज्ञानोबाराय सोबत आहेत ना रे, जाय ना. आणि मग ज्ञानोबारायच्या सोबत नामदेवराय गेले. ज्ञान आणि नाम म्हणजे भक्ती. ज्ञान आणि भक्ती एकत्रित असा, दोन्ही पासून फुटाफूट झाली ना, साफल्य होत नाही. बघा तुम्हाला सांगतो, भक्ती विरहित ज्याच्याकडे ज्ञान आहे का, ते खताच्या ढिगल्यावरल्या काशी फळावानी फुगत. मला इतके श्लोक पाठ, मला इतके अभंग पाठ, मला असा सोर येतोय, मला असे बोल येते, मला असं कीर्तन सांगता येते. ते खताच्या ढिगल्यावरलं काशी फळ बम फुगल्यालं. भक्ती नसली की, आणि ज्ञान नसल्या नुसती भक्ती असली की तेही लोक त्याला मान्य करीत नाही. भक्ती प्रेमावी भक्ती प्रेमावी भक्ती अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, भक्ती आणि ज्ञान दोन्ही एकत्रित असलं की गोडवा वेगळा असतो. एखादा माणूस बोलत असताना जर शेतीचं वर्णन करीत असेल तर त्याच्याकडे शेती असावं बरं. ते कधी मधी शेतात गेलेला असावा. गुंठाभर शेती नाही म्हणला, इतके गहू झाले, पत्राव पेरले होते का तो. म्हणजे बोलायला गोड भक्ती आहे, पण ज्ञान नाही ना. हा, दोन्ही लागतंय. तसं कोणी मानित नसतं. कसं मानता येईल कोणाला तसं? दोन्ही एकत्रितपणे पाहिजे, ज्ञान आणि भक्ती. ज्ञानोबराय आणि नामदेवराय यात्रेला गेले. पंढरपूरचं महत्व सांगते का. पंढरपूरला त्या प्रांतात तहान लागली, कंठ सुकून आला, इच्छा केली, गुरुवर्य ज्ञानदेवा तहान लागली, चला म्हणले त्या विहिरीवर. त्या विहिरीवर गेले तर पाणी लय खोल होतं.
आणि पवरा नव्हता, लवट नव्हता, काढायला बकीट नव्हतं ना. बकीटाला सर्वात अगोदरचं नाव आहे आपोहरा. आपो म्हणजे तहान, बरं. हरा म्हणजे नाश करणे. तहान भागवायच्या पात्राला आपोहरा, मग पोहरा, आणि पोहरायचं मग बकीट. ते नाम काला येतच माय ना. आपल्याला वाईट नाही म्हणायचं, बदलत असतो काळ, तो बदलला काळ, तिथे लवट नाही. एक जणाला विचारलं, का हो तुमची विहीर रस्त्यावर आहे, बकेट काउंट होत नाहीत. म्हणले आमचे शेजारी इतके भडवे आहेत, ते पाणी पेते तर बकेट विहिरीत टाकून देते. हो, माग गाळ काढला तो 15 बकेट गवसले म्हणे विहिरीत. काय भडवे बघा शेजारी, किती हरामखोर आहे का नाही. यायचे पाय बांधून पुरात टाकाव. किती नालायक, किती पाप आहे मला सांगा. बकेटन दोर जर विहिरीत टाकीत असेल तर काय या देवाला पण कळणार नाही या भडव्याला कोण्या नरकात टाकाव. याच्यासाठी स्वतंत्र नरक करावं लागेल. इतकी नालायक माणसं असतात. काय तिथं काही लवट नाही, काय नाही. निर्जळ वनातली जंगलातली हिर होती. पण ज्ञानोबा आहे आणिमा, घनिमा, कामा, विशित्वा, वशित्वा सिद्धी लोळत होत्या पायावर. हो, सिद्धी पायावर लोळत होते. आणि एका सिद्धीच्या बळावर पाणी सनसन सनसन. त्या सिद्धीचं नाव आहे महिमा नावाची सिद्धी. पाणीच वरी आलं. प्या म्हणले पाणी, पिलं पाणी. पुढे गेल्याच्या नंतर एक राज्य, एक छोटासा प्रांत होता. त्या प्रांतामध्ये यवन समाजाचा राजा होता. तसा राजा वाईट नाही, यवन म्हणजे मुस्लिम राजा होता. पण त्या राजाचा प्रधान होता चारुकीर्ती नावाचा प्रधान. त्यानं ठायो चारुकीर्ती नावाचा प्रधान होता, प्रधान. आणि शक्यतो चांगली माणसं, मोठी माणसं चांगल्यांना जवळ ठेवायची. अकबराकडे बिरबल नवरत्नापैकी एक भारतस्थ रत्न होते. बिरबल ब्राह्मण होते. हो, एका शाखेचे होते ते कोडशे. अश्विलायन, माध्यंजन, कान्नव अशा एका शाखेचे होते. विद्वान माणूस. हा चारुकीर्ती नावाचा प्रधान ज्ञानोबाराय आणि नामदेवरायांना बघितल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, सरकार हे बडे भक्त लोक आहे बोले, बडे लोक आहे बोले. अपना प्रांत है बोले, परिसर है, ये पुनीत हो गया. हिंदी आली ना मला. काय जरशी चुकली तर काय ताण घ्यायचा त्याला. हो, एवढं काय त्याच्यात, काय नुकसान थोडंच आले, समजून घ्यायचं तुम्ही. पण ते हिंदीत बोलत होते म्हणून मीच काय लो. नाही तर मला एक कळतंय, जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत तिनं बासुंदी करू नये. दुधाचा नाश होत असतोय. जिला गौऱ्या नीट लावता येत नाहीत का तिनं धिरड्याच्या नादी लागू नये. कसे करता येतील तिला धिरडे, तुला गौऱ्यात लावता येणं तर धिरडे कसे करशील. मला ही येते ना, कशाला आगाव. पण ते बोलत होते म्हणून प्रांत होता त्या. आणि आपल्याकडे हिंदी भाषेत फार अभंग येतो, आहेत ना आपल्याकडे बऱ्यापैकी अभंग येतो. शक्यतो आपल्या संतांनी सगळ्याच भाषेचा उल्लेख केलाय. हो, ज्ञानेश्वरीमध्ये आमकी भाषा नाही असं अक्षरच नाही. तुकोबरायच्या गाथ्यात आमक्या भाषेचे लोक आमक म्हणतात असा शब्द नाही, असा गाथात नाही. काय ताकद नाथबाबांकडे, काय काय ताकद. भारुडात काय वर्णन, भिकारणीचं वर्णन करा. बये तुला गुरगुंडा बाईल ग, आणि बये तुला गुरगुंडा बाईल ग. त्या भिकाऱ्याच्या कुळामध्ये लेकराला गुरगुंडा म्हणतात. ही बाबांमुळे आपल्याला भाषा कळाली, मालकांमुळे. नाथांचं इतकी विवेकाचं शिखर गाठलेली संत. चारुकीर्ती नावाचा प्रधान हुशार होता, हुशार. राजाला सांगितलं, राजे महाराज आपला परिसर पुनीत झाला. वैकुंठवासी माधव महाराज म्हणायचे, राजाला प्रांतात जितकं पीक होतंय त्याच्या 11 पटीनं त्या वर्षी पीक झालं. ही ज्ञानोबारायाच्या पायाची ताकद आणि नामदेवरायाच्या पायाची ताकद. म्हणून दिवाळी दसरा तेची आम्हा सण, सखे हरिजन भेटती. चांगल्या लोकायला कुठेही किंमत होती. अहो, नारद राक्षसाच्या गावात गेले तरी राक्षस पाय धुत होते. डायरेक्ट कंस पाया पडत होता नारदाच्या. सात्विक लोक होते ते. आणि चांगलं कोणाला मानित असतेत माहितीये का, चांगलं वागतोय, चुका करत नाही
म्हणून त्याचे पाय पवित्र असतात. भजन करतून गांजा वडतोय कसा काय पवित्र? हरामखोर येतो, भडवा येतो, नालायक येतो. हा, त्याच्या मुखा पडो माती. हो, भजन करतून माघारी निंदा करतोय. जेने मुखे स्तवी तेची निंदे पाठी लावी. आयसी अधमाची जाती त्याच्या थुतरात पडो माती. बरोबर आहे ना? त्याची तोंडी पडो माती. आयसी अधमाची जाती. ज्या मुखाने वर्णन करायचं, वा विक्रांत पाटील, वा भाऊ काका, वा पांचाळ बाबा, वा अण्णा, वा मामा, वा सतू पाटील, वा पितळे गुरुजी, असं समोर आल्यावर आणि याच तोंडान माघारी म्हणते धड लोक आहेत. तेची निंदे पाठी लावी. आईशी आधमाची जाती त्याचे तोंडी पडो माती. काय करतो? माळी 7-8 घातल्या आणि दुसऱ्याची धुणे धुत फिरला सोंबळ्या तू. तुझ्या तोंडात माती आहे. विठाला हुशार माणूस 11 पटीनं द्रव्य वाढलं, 11 पटीनं. पण शक्यतो मोठी माणसं एखाद्याचं ऐकून कोणाला मोठं म्हणत नाहीत. मोठी माणसं तपाशीत असतात. तुम्ही विचार करा, तुकोबारायची आरती रामेश्वर शास्त्रीनं लिहिली, बापू तपासल्याशिवाय लिहिली नाही. आणि तुकोबारायचा अधिकार कळाल्यावर मनात थोडीशी तिळा इतकी का होत नाही जलोशी असणारा शास्त्री तुकोबारायची आरती शेवटच्या कडव्याला शाही संपली तर डोळे भरून आले रामेश्वर शास्त्रीचे. एवढ्या मोठ्या महात्म्याची आपण आरतीला आलोत आणि शाही संपते. लाल रंग प्रेमाचं प्रतीक आहे. टाक मांडीत टोचला, मांडीतल्या रक्ताचा थेंब बाहेर आला आणि त्या थेंबानं आरती लिहिली. शेवटचं कडवं, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. त्या काळातले शास्त्री 400 वर्षापूर्वीचे. हा, ते काय सामान्य शास्त्री असेल सुरेश भाऊ? हा, चांगले 5 श्लोक पाठ करताना चांगले बर का, हे वराडी नाही. दुग्धम पिपासु मार्जारं नेत्रा सवेन दीप्तियो. दुग्धम पिपासु मार्जारं, मांजर डोळे झाकून दूध पिती. हे वराडी संस्कृत. काष्टकोरितं भुंगा भुस्कटम पडत भुई. असा श्रेष्ठ कवी तलंगड्या द्वारकाबाईचा जावाई. नाही बरं कोणाला म्हणायला, अंगाव घेऊ नका दगड. याला कुठे संस्कृत म्हणत असतात का? हे उचलले दगड हाणले कोणाला बी. इति आभ्रायति भयो जायते न क्रियानाम. वातावरण बदलंचम ठोकर ठोकर गारगुंडा पडंचम. हे बातमीकार सांगत होते. या असली कुठे संस्कृत असते का? ओरिजिनल संस्कृतचे 5 श्लोक पाठ करायला आणि त्याचा मतितार्थ लक्षात घ्यायला धर्म भास्कर वक्ते बाबा म्हणायचे, बाळांतपणामध्ये डिलेव्हरीमध्ये एका माऊलीला, नॉर्मल डिलेव्हरी म्हणतात ना, अशी प्रसूती ज्या माऊलीची झाली तिला किती त्रास होतोय तितका त्रास ओरिजिनल संस्कृत पाठ करायला असतो. असे ग्रंथची ग्रंथ. बसा दादा. विडाला खुर्ची द्या एखादी त्यांना इकडची आणून. खुर्ची द्या. आणि एवढा प्रचंड विद्वान व्यक्ती आणि त्या व्यक्तीनं तुकोबारायची आरती कधी केली तपासल्या. तो यवन राजा आहे, चारुकीर्ती नावाचा प्रधान आहे. पण त्याला माहित होतं त्या राजाला प्रधान हा सामान्य नाही. हो, क्षत्रिय होता तो, हुशार होता चारुकीर्ती. कारण या चारुकीर्तीला त्याचे सगळे घोडे भेट होते. हो, नाहीतर त्याच्याकडे असे काही घोडे होते ते 5-5 माणसाने धरलं तरी लगाम घालू देत नव्हते. आणि चारुकीर्तीने आवाज दिला, त्या घोड्याला नाव होते ना, पूर्वीच्या काळात नाव असायचे. छत्रपतीकडे 2 घोडे होते, घोडी आणि घोडी होती. कृष्णा, विशाल, काय घोडे होते. महाराणा प्रतापाकडे चेतक म्हणल्याबरोबर घोडे असे शांत उभे राहायचे. हो,
आपल्या होतं गाय चावतळली. हो म्हणजे आपल्या ताकती बघा ना. आम्ही पाहाल गेलो तो गुडघा फाडा. आहे का नाही ते दिवशी? आणि घोडे भेट होते घोडे. काय ताकद असेल या लोकांची, काय ताकद असेल. आणि म्हणून चारुकीर्तीवर विश्वास होता. पंढरीशी जारे आल्यानं संसारा सांगतोय फार विश्वास चारुकीर्तीवर. बोले प्रधान जी, बड़े लोग आए आप कह रहे, भक्त लोग आए आप कह रहे. पूर्वीच्या काळात भारत हा देश सगळ्या लाकडाची मुळी आहे. त्या मुळीमध्ये हिवराचं झाड फांदी असेल, सागाची फांदी असेल, बाभळीची फांदी असेल, पळसाची फांदी असेल, चिंचेची फांदी असेल, लिंबाची फांदी असेल, म्हणजे सगळ्या झाडाचं सरपण म्हणजे मुळी. तसा भारत देश सगळ्या जातींचा मिळून झालेला देश आहे. या देशात कोणाच्या बापाची जहागिरी नाही. नाही नाही, अद्याप नाही. या संप्रदायात सुद्धा किंमत आहे. कबीर मोमीन लतिपा मुसलमान सेना नावे जान विष्णुदास. मी त्या दिवशी पुरावा सांगितला होता, कीर्तनात बोललो होतो काल. मी शक्यतो नवीन सांगण्याचा प्रयत्न करतो. अभंग गेल्या वर्षी तोच होता, मागचं नाही येऊ देत. ज्या दिवशी गिरगावकराच्या हौदाचं बुड सापडेल का त्या दिवशी पटका खुटीला अडकवायचा ना आपलं रानात फिरायचं. विठाला खूप वाचा वाटतंय पण तुम्ही बसू देईनत ना. आणि तुमच्यापेक्षा काय होतं माहितीये का, हिरवं रान दिसलं की पोट भरलं तरी पण शेंडे हानाच वाटते. फुल मसड जगली, गाय जगली, शेळी जगली, पण वापस फिरत नाही. शेंडे पण हानतीच. जसं नारळाच्या माग लागल्यावर अभ्यास कमी होतो. विठाला हा चारुकीर्ती नावाचा प्रधान एवढा श्रेष्ठ प्रधान होता. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, मोठ्या लोकांकडं त्यांना मोठं करण्यासाठी माणसं मोठे असतात. बरं, या विश्वातला एकही मोठा संघच्या लोकांशिवाय झालाच नाही, हे लक्षात घ्या. आणि ज्या लोकांना संघच्या लोकांचा अभ्यास आहे किंवा संघच्या लोकांवर तळमळ आहे का, तीच माणसं चांगली असतात. हो, ज्याला सोबतच्या आवडत नसतात का, त्या भडव्याच्या मागे कधीच राहायचं नाही. विठाला विठाला. कधी कधी माणसं कोणालाही मोठं म्हणते. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, ह्या वडाखाली कोणतंही झाड लावा, त्याला दूध घाला, तूप घाला, नसतीत घालीत त्याला, पण म्हणायलो त्याला कोणतंही खत घाला, हे वड दुसऱ्या झाडाला मोठं होत देत नाही. कारण झाडाखाली झाड कधीच वाढत नाही. तुम्ही बघा ना, आपले सगळे शेतकरी गुरुजी आपण बसलेले सगळे, झाडाखाली ऊस वाढतू पण 5-6 टिपऱ्याच्या वरी टिपरे लागत नाही. बाजूचा 22 कांड्यावर जातो. झाडाखाली सोयाबीन कमराला शेंग लागतच नाही. झाडाखालचा कापूस रामकाठी इतका वाढतो, म्हणजे झाडाचा मुका घेतो शेंडा कापसाचा, पण बोंड लागतच नाही. जे झाड बारक्या झाडाला मोठं होऊ देत नाही, त्या भंगिऱ्या झाडाला कधीच मोठं म्हणायचं नाही. विठाला रावणाकडे 127 विद्वान, त्याच्या बुद्धीने मोठा झाला का रावण. रावणाकडे बुद्धी होती पण चांगली माणसं आपलं करायची, म्हणून त्याला माहित होतं आपण मोठे होऊ शकत नाही. याच्यासाठी विद्वान माणसं सोबत लागतात. विद्वान माणसं सोबत लागतात. केवढाही कीर्तन करा असू द्या बरं, पकवादन भजने खाली बसल्यावर कर बरं म्हण कीर्तन, प्रवचन सांगल काय त्याची मायवेली कीर्तन करायला, हे सगळं बंद करून. आणि सगळी पकवादे भजने असल्यावर कीर्तन होतंय, पण पाठांतर असल्यावर विशेष वजन पडतंय. कीर्तनकाराचा सुद्धा मोठेपणा आहे त्याच्यात. वैकुंठवासी नामनिष्ठ महंत भीमशिम बाबा एका हे संप्रदायातले आधर्यू येत. पण स्वामींच्या कीर्तनात उभं राहिल्यावर स्वामी म्हणायचे, माझा प्राण आहे, प्राण प्राण आहे. शब्द फेकल्याबरोबर तसे अभ्यास करणारी लोक कीर्तनकाराचा प्राण असते, ते प्राण असते, प्राण असते. माणूस मोठा होत असतो चांगली माणसं सोबत असल्याच्या नंतर. याच्या पलीकडे सांगू का,
गंगाधर अण्णा जाणकार गडी असला की मालकाची पेरणी हुकतच नाही. विक्रांत पाटील हुकत नाही, कारण तो गडी कमी पेरील पण तास वाकडं करणार नाही, नळा बेरू देणार नाही. शहाणा गडी कडेला मुरडण गेलं की बेरा पाहत असतो. आणि येडगळ नुसते बैलच हाकी तू चाड भरल्या मग कळ तू खालून बेरलं का नाही गडे तू या थोतरात रुमनं घालायला पाहिजे. सुंबळ्या कडीला गेल्यावर काय तू आजा बेरा तपासीन का? बेरा तपासला पाहिजे, कडीला जाऊन बघितलं पाहिजे. असं उचलावं लागते ती फन खालून बघावं लागतंय, तिला खाजवावं लागतंय जरासं हाय कमून चिखला अडकल्याला. त्याला शहाणा गडी काय हुकनगुरुची पेरणी म्हणून गडी सुद्धा शहाणा लागतोय, शहाणा लागतोय, सात्विक लागतो, सदाचारी लागतो. चारुकीर्ती नावाचा प्रधान हुशार आहे हे चाललं होतं ना. बहुत बढ़िया लोग आहे बोले. देखो सरकार, देखो देखो ये तेजो कांती भास्कर ने छत्र धरे वाला आहे बोले. तेजो कांती भास्कर सूर्य ज्ञानोबरायच्या आणि नामदेवरायाला घाम येऊ नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी जात होता. हे चारुकीर्तीनं दाखिलं. ठीक आहे बोले. चलो राजा राजा होता. खऱ्या दिवशी गाईचं मुंडकं कापलं. मुंडकं एकीकडून गाय एकीकडे बाल दाल दो बोले गाड्या में. गाड्यात ती गाय तिचं मुंडकं टाकलं. हे बढिया लोग आहे बोले, भक्त लोग आहे ना. हे भगवान पंढरीश पांडुरंग के भक्त हैं लोग हैं. चलो बोले ये गाय चेतन करतो बोले, जिंदी करतो. मुर्दा गाय करा जिवंत. तर ज्ञानोबारायांनी बघितलं म्हणले नामदेवा राजे तुम्हाला म्हणतेत. नामदेवा राजे तुम्हाला म्हणतेत. जी 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 गाय जिवंत करायची हो म्हणले. परवाला करतो करतो म्हणले. परवाला आज उद्या परवा तिसऱ्या दिवशी गाय जिवंत करतो. राजाने सांगितलं देखो भला जाना नहीं प्राण छोड़ के. नहीं जाते बोले हम नहीं जाते. नामदेवराने सांगितलं नाही जाते. हिंदी बोलत होते. नामदेवराला भी हिंदी येत होती. या कितीतरी अभंग आहे. दूध पिओ मोरे गोविंद लाल. काय त्यांना काय येत नव्हतं या लोकांना. राजा रथात बसले, काय असेल त्यांचं वाहन. चारुकीर्ती खाली आले आणि नामदेवरायाचे पाय धरले. महाराज तुमचं मी या पवित्र मुखाने चांगल्यांचं वर्णन केलंय म्हणून राजानं परीक्षा पाहण्यासाठी गाय कापली. आमचा राजा वाईट नाही. चारुकीर्ती सांगतोय गाय कापली. पण माझ्यासारख्या चारुकीर्तीचं मोठेपण राहावा याच्याकरता गाय जिवंत करा महाराज. लोटांगण घातलं नामदेवरायाच्या चरणावर. निघाला चारुकीर्ती. झोप नाही चारुकीर्तीला, झोप. राजा बेदखल केला असतं. हे मूर्खाची स्तुती करतो, नालायक माणसाला मोठं म्हणतो, साधी गोष्ट आहे का ती. आणि नामदेवरायांनी सांगितलं देवा गाय जिवंत करावं लागते. नाना प्रकारची वल्गना देवाची भगवंताची विनंती केली या पवित्र मुखाने. तो दिवस गेला, ती रात्र गेली. दुसरा दिवस गेला, रात्र गेली. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी राजा रथातला दिसला. आणि मग देवाला विचारलं देवा अरे एक चारुकीर्ती नावाचा प्रधान आहे आणि या चारुकीर्ती प्रधानाने माझ्या पायावर त्याच्या डोळ्यातले अश्रू टाकलेत रे देवा. की आमची इज्जत सांभाळा. या मुखाने मी तुम्हाला मोठं म्हणलोय, काय पाप केलंय का मी? तुम्ही मोठे आहात, तुमच्या डोक्यावर सूर्य छत्र धरतोय, तुम्ही इतके मोठे आहात. चारुकीर्तीनं सांगितलं महाराज या जंगलामध्ये 10-5 तलवारी अंगाला बांधलेला पण फिरत नाही. इतके हिंस्र पशु या जंगलात आहेत. आणि तुम्ही या जंगलात मुक्काम केलाय. तुमच्याकडे एकाही हिंस्र पशुचे ठसे या झाडाच्या बाजूला दिसत नाहीत. त्या अर्थी हिंस्र पशु सुद्धा तुमच्या लांब जातात. काय ताकद आहे तुमच्याकडे, काय शक्ती आहे. तुम्ही काल ज्या झाडाखाली मुक्काम केला त्या झाडाखाली हिंस्र पशुचा मुक्काम होता. म्हणजे जनावराला सुद्धा ज्ञानोबरायच्या आणि तुकोबरायच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या जागेवर बसा वाटते. वाघाला शिवाला सुद्धा. काय ताकद, शुद्ध चित्त असणारे
व्याघ्रहीन खाती सर्पतया चित्त शुद्ध तरी चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया विषते अमृत आघात ते हित अकर्तव्य नित होय त्यासी मालकांचा अभंग आहे देऊतल्या. शुद्ध चित्ताची माणसं आहे आणि चारो कीर्ती प्रधान दिसला आणि विटेरच्या मालकाचा धावा केला. गाय जिवंत झाली, गाय जिवंत झाली. त्यावेळेला त्या प्रांतातल्या राजानं म्हणावा ला इलाही ला इल्ला ला इलाही ला इल्ला ला इलाही ला इल्ला. उत्तर भारतातल्या यवन राजाने नामदेवरायाच्या चरणावर दंडवत घालावा, दंडवत घालावा, दंडवत घालावा. ती माती कपाळाला लावली, अंगाला लावली, ती माती अंगाला लावली. नामदेवराय रडत होते. चारू कीर्तीने विचारलं, भक्त शिरोमणी मला वाटतंय नामदेवरायाला भक्त चुडामणी नाव आहे. हो, पंजाबमध्ये परप्रांतात ज्ञानोबारायासारखा वारकरी संप्रदाय बाहेर राज्याच्या बाहेर नेणारा एकच व्यक्ती ती फक्त ज्ञानोबाराय, नामदेवराय. नामदेवराय आपल्या राज्याच्या बाहेर वारकरी संप्रदाय नेऊन घातला, पंजाब पर्यंत घुमानला. आम्ही एक परंपरा सुरू केली औंढ्याला, दर महिन्याला कीर्तन. त्या कीर्तनात कोणाला पाकिट नाही, भजण्याला नाही, पकवाद्याला नाही, कीर्तनाला नाही. आणि प्रत्येक एकादशीला दर महिन्याच्या मधल्या वारीला, पंढरपूरची वारी सोडून मधल्या वारीला, पत्तेमध्ये त्या कोविडमुळं थोडंसं बंद पडलं तर ते असंच राहिलं तसंच राहिलं. ते देवाचा धर्माचा पाय बऱ्यापैकी लंगडा असतो, ते जमवायला जरा वेळ जातो. एखाद्या वेळेस डुकर मेल्यावर उचलून टाकतील पटकन, हा तर त्याचा वास लवकर येतो ना. कुत्रं मेलं तर पटकन त्याच्या पायाला दोरी बांधतील, वडीत नेतील, लांब टाकतील. एखाद्या वेळेस देवाच्या तिथला एखादा दगड असला 17 बाऱ्या पायाला लागल, पण कोणी टिकाव आणून तो काढायचा नाही. लय जणांचे बोटं फुटले पण ते नाही काढत. धर्माचा पायच लंगडा असतो, पहिल्यापासूनच आहे ते. तर तिथं काही शीख समाजाची माणसं यायची, त्यांना एखाद्या वेळेस भाषा कळायची नाही, पण ते दर्शनाला औंढा नागनाथला आले की त्यांना औंढा नागनाथ हे नामदेवरायामुळे आवडते. आणि तिथं आले की